नागोठणे शहरात महावितरण आणि ठेकेदारांची मनमानी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। शहरात ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा सूचना न देता थेट घरे आणि दुकानांचे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। भारतीय जनता पार्टीचे नागोठणे शहराध्यक्ष गणेश घाग यांच्या दुकानातही असाच प्रकार घडला। कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्यात आले। महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात गणेश घाग यांनी पत्रकारांसमोर आपला संताप व्यक्त केलाय। दुकान बंद असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर स्मार्ट मीटर लावून महावितरणने ग्राहकांची फसवणूक केल्याचा थेट आरोप गणेश घाग यांनी केलाय। स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध नाही, मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या आदेशांचे महावितरणकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे घाग यांनी स्पष्ट केले। ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर बदलता येणार नाही असे स्पष्ट आदेश असतानाही नागोठण्यात महावितरणचा हम करे सो कायदा सुरू असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला। नागोठण्याची जनता शांत आहे, पण जर महावितरणच्या या अन्यायकारक कारभारामुळे नागरिकांचा उद्रेक झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील, असा थेट इशाराच गणेश घाग यांनी दिला आहे। नमस्कार, मी गणेश चंद्रकांत घाग, भारतीय जनता पार्टी नागोठणे शहराध्यक्ष। गेले अनेक दिवस नागोठण्यामध्ये MSEBच्या माध्यमातून जो खेळखंडोबा आणि लोकांना त्रासदायक काम सुरू आहे, या कामकाजा विषयी अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या। त्या तक्रारींची संबंधितांना माहिती दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून कुठलाही ठोस उपाययोजना त्याच्यावर होत नव्हती आणि लोकांच्याकडून तक्रार येत असताना आज मला स्वतःला असा वाईट अनुभव आला की माझं दुकान बंद असताना माझ्या दुकानाचा मीटर MSEBवाल्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता, कुठलीही सूचना न देता तो नवीन स्मार्ट मीटर लावला आहे। आमचा स्मार्ट मीटर लावण्याला विरोध नाही आहे, परंतु महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना MSEBला आदेश दिले होते की संबंधित ग्राहकाची परवानगी नसेल तर आपण कोणत्याही ग्राहकाचा वीज मीटर काढू शकत नाही। आणि एवढं सगळं असतानासुद्धा आज नागोठण्यामध्ये MSEBच्या अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून अतिशय दांडगाईने आणि हम करे सो कायदा अशा पद्धतीचा कारभार चालू आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की जर अशा कुठल्याही तक्रारी आपल्याकडे असतील तर आपण येणाऱ्या 2 दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नागोठणे कार्यालयात, ज्या कार्यालयाचा पत्ता आहे मोदी पार्क आणि ग्राउंड फ्लोअरलाच आपलं ऑफिस आहे, आपण आपल्या काही तक्रारी असतील तर त्याचे लेखी अर्ज आपल्याकडे द्या। आपण माध्यमातून पत्रकार बंधूंची सहायता घेऊन नक्कीच या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढू आणि जो अरेरावीचा प्रकार या MSEBवाल्यांकडून सुरू आहे त्याला कुठेतरी आळा बसेल या पद्धतीचे प्रयत्न आपण नक्की करू। त्याचबरोबर आपल्या माध्यमातून मी MSEBच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जो हा उन्माद मांडला आहे आणि हम करे सो कायद्याच्या पद्धतीने जे कारभार ते करत आहेत ते त्यांनी कुठेतरी थांबवावं, कारण नागोठण्याची जनता जी आहे ती खूप शांत स्वभावाची आहे। मात्र जर लोकांवर अन्याय झाले आणि लोकांकडून जर याचा उद्रेक झाला आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मग याची पूर्ण जबाबदारी ही त्या संबंधित खात्याची आणि त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची असेल। जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे।